बातमी हिंगोलीतून हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत। अनेक मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर मराठा आंदोलकांनी हे काळे झेंडे दाखवलेत। मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हिंगोली या ठिकाणी आले होते। या ठिकाणी कार्यक्रम होता, मात्र यावेळेस मुख्यमंत्री यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले गेलेत। मराठा आंदोलकांकडून हे काळे झेंडे दाखवले गेले। या सर्व मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली येथे शासन आपल्या दारी या निमित्त आले होते, त्यावेळेस हे काळे झेंडे दाखवले गेले। तर हे दृश्य आपण पाहतोय, एकीकडे काळे झेंडे दाखवले गेले, त्यानंतर दुसरीकडे या सर्व मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडलेत। श्रीधर, मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हिंगोलीमध्ये आले होते, मात्र त्यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवलेत। सगळे सोयरेचा अध्यादेश काढावा अशी मागणी सुद्धा केली आहे। अधिकची माहिती या संदर्भात। हिंगोलीतल्या रामलीला मैदान येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा आले त्यावेळेस हेलिपॅड उतरत असतानाच या ठिकाणी सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा या उद्देशाने या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घोषणाबाजी करत या ठिकाणी सरकारचा निषेध असो असं करत या ठिकाणी काळे झेंडे देखील या ठिकाणी दाखवलेले आहेत। तर त्याच वेळेस पोलिसांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे। जगदीश, श्रीधर, किती संख्येने हे मराठा आंदोलक होते? पोलिसांची आता यापुढे काय कारवाई असणार आहे? साधारणतः 100 ते 150 कार्यकर्ते सकल मराठा समाजाचे होते आणि ठिकठिकाणी देखील असेच ताफे थांबले होते सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या ठिकाणी काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध करत होते। परंतु हिंगोली जिल्ह्याभरामधून जे काही या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी गाड्या सोडल्या होत्या, त्या गाड्या देखील एसट्या देखील रिकाम्या आल्या होत्या आणि त्यावरले फलक देखील फाडण्यात आलेले आहे आणि आता त्याच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जगदीश, धन्यवाद श्रीधर दिलेल्या या माहितीबद्दल।